वाशिम जिल्ह्यातल्या पिंपरी सरहद गावच्या शिवारामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि या पावसामुळे जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस झाल्यामुळे जी बुलढाणा जिल्ह्यातली कांचनगंगा नदी आहे या शिवाराच्या पलीकडनं वाहते। त्या नदीमध्ये मोठा पूर आला होता आणि या पुराचं पाणी या शिवारातील म्हणजे पिंपरी सरहद गावच्या शिवारातील शेतामध्ये शिरलं। अक्षरशः आपण पाहू शकतो की या शेताची परिस्थिती कशी आहे। आपण जर पाहिलं तर काल या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती मोठा पाऊस झाल्यामुळे या परिसरातल्या नदी नाले ओढे संपूर्ण तुतडे भरून वाहायला लागले होते, सध्याही वाहत आहेत। आणि ज्या वेळेला या कांचनगंगा नदीला पूर आला त्यावेळेला अक्षरशः म्हणजे मोठा प्रलय आल्यासारखी परिस्थिती या भागाची झाली होती। नदीचा प्रवाह अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरला आणि या शेताचं फार मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसते। मोठमोठे गोटे जे आहेत ते अक्षरशः शेतामध्ये या ठिकाणी येऊन पडलेले आहेत। शेतातील जी सुपीक जमीन होती, सुपीक माती होती, ती संपूर्ण माती या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेली आणि त्यासोबत फक्त आता या ठिकाणी गोटे उरलेले आहेत। काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केलेली होती, त्याचंसुद्धा नुकसान या ठिकाणी झालं आहे। शेतकऱ्यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी या ठिकाणी पेरणी केलेली होती, लोकांचं म्हणजे शेतकऱ्यांचं खत वाहून गेलं आहे, बियाणं वाहून गेलं आहे। आता त्यांच्यावरती दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। या पिंपरी सरहद गावातील गौरव देशमुख यांचं जवळपास 15 एकर शेताचं नुकसान झालं आहे। आपल्यासोबत शेतकरी गौरव देशमुख आहेत। मला सांगा की जवळपास तुमचं आता या ठिकाणी 15 एकर शेताचं नुकसान झालं आहे म्हणता, कालची परिस्थिती काय होती नेमकी तुम्ही डोळ्यानं पाहिली? काल सर सतत काल दिवसभर म्हणजे रात्रीपासून काल पाऊस सुरू होता। काल रात्रीपासून सतत पाऊस सुरू होता आणि पाऊस सर जास्त नव्हता, म्हणजे पाऊस होता पण जास्त प्रमाणात नव्हता। पण हे काय झालेलं आहे, सर्व समृद्धी समृद्धी जेव्हापासून झाली त्यांचं जे पाणी आहे तिकडं जे जायचं पाणी ते सर्व इकडे येते। आणि विशेष म्हणजे गव्हर्नमेंटनं आत्तापर्यंत जवळपास 7-8 वर्ष झाले रुंदीकरण केलेलं नाही। यांनी जर रुंदीकरण केलं असतं नदीचं, जर नदी खोल केली असती तर पाणी थोडे शेतात कमी प्रमाणात शिरलं असतं। आता सध्या तुमचं शेताचं कसं नुकसान झालं, काय झालं? नुकसान तर तुम्ही सर ॲक्च्युली बघू शकता। नुकसान म्हणजे एवढं भयंकर आहे सर, म्हणजे जवळपास 7-8 एकर याच्यातलं पेरणी झाली होती। सर्व आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचे पेरणी झालेले होते, बी पण गेलं सर, खत पण गेलं। आणि हे बघा सर, ॲक्च्युली माझ्या वडिलांनं मागच्या वेळेस 2-2.5 लाख रुपये लावून सर्व लेवल केलं होतं। याच्यात गाळ टाकला होता, इथे आजूबाजूला एक धरण आहे, त्या धरणातला 700 रुपये ट्रीपनं गाळ आणून गाळ टाकला होता, सर्व गाळ खरडून गेलेला आहे। आणि माझ्या भावाने 2 एकर हळद लावली होती सर, हळद पण पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। तर तुम्ही तिकडे येसाल तर ती पूर्ण नदीमध्ये हळद सध्या जमा झालेली आहे जमिनीतून। म्हणजे एवढं पुराचं जोऱ्यात पाणी असल्यामुळं, प्रेशरनं पाणी असल्यामुळं सर्व हळद खरडून गेली, ड्रीप गेली, पाईप गेले, 2 सट गेले। म्हणजे माझंच नाही सर, आजूबाजूला सर्व शेतकऱ्याचं नदीकाठचे जेवढे शेतकरी येतं त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। इथं माझ्या मित्राचं शेत आहे, त्यांचे 3 स्प्रिंकलर पाईप। सध्या तुमच्या जवळपास 15 एकर शेतामध्ये काल पाणी होतं, मोठमोठे गोटे साचले, नंतर आता शेतातलं पीक वाहून गेलं, खत वाहून गेलं। तर बियाणं दुसऱ्या वेळी तुम्हाला दुबार पेरणी करायची असेल तर आता तुमचं कसं तुमच्यासमोर आता आव्हान असणार आहे? शेतकऱ्याला एकच मागणी आहे सर की सर्वप्रथम शेतकऱ्याकडून माझ्याकडनं गव्हर्नमेंटला एकच मागणी आहे की प्रशासनाने पहिले हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा। म्हणजे या रस्त्याला जाणारा सर डोनगावचे शेतकरी आहेत, आंचळचे शेतकरी आणि पिंपरी सरहद या गावातील संपूर्ण क्षेत्र या साईडने, तर हा पूर्ण रस्ता सर खरडून गेलेला आहे। पहिले प्रशासनाने याची काहीतरी विल्हेवाट लावावी आणि विशेष म्हणजे सर नदीचं रुंदीकरण करावं आणि आम्हाला काय जो मोबदला द्यावा सरकारने तो देण्यात यावा। ही सर्व दुबार पेरणीचं संकट आहे असं या परिसरात दिसते। हो सर, दुबार पेरणी यंत्र आता सर म्हणजे बघा तुम्ही, आता हे ॲक्च्युली हे शेतच तयार होत नाही। आता कसं तयार करायचं, इकडे ट्रॅक्टरच येत नाही सर, कारण रस्तेच पूर्ण खरडून गेलेले। पुलापासून जवळपास 7-8 फुटाचा असा म्हणजे सर्व गाळ वाहून गेलेला आहे, तिथलं खरडी करून गेलेले आहे, पुढे ट्रॅक्टर चढत नाही, काही नाही। प्रशासनाने यावर काहीतरी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी तोडगा काढावा। नक्कीच। तर हे होते गौरव देशमुख, त्यांचं जवळपास 15 एकर शेताचं या कांचनगंगा नदीला जो पूर आला होता त्याच्यामुळे या ठिकाणी नुकसान झाले। शेतामध्ये सध्या गोटे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साचलेले आहेत। सोबतच परिसरातील जे काही शेताच्या बाजूला जे शेतरस्ते होते ते सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। अक्षरशः म्हणजे आता गाडी बैल असेल, ट्रॅक्टर असेल, या भागामध्ये यायला या ठिकाणी त्यांना येताच येत नाही, अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी या भागातली झालेली आहे। त्यामुळे आता भविष्यातली पेरणी कशी करायची असा सुद्धा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे। त्यामुळं या भागातले रस्ते दुरुस्त करावे आणि जे काही नदीचा जो प्रवाह आहे त्याचं खोलीकरण या ठिकाणी झालं पाहिजे, अशी सुद्धा मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची। आणि जे शेताचं नुकसान झालं त्याचे सुद्धा पंचनामे झाले पाहिजेत, तात्काळ पंचनामे
पंचनामे झाले पाहिजेत आणि त्यांना या ठिकाणी भरघोस अशी नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची आहे. आणि ज्या शेताचं नुकसान झाले गौरव देशमुख यांचीसुद्धा मागणी आहे की त्यांनी तातडीनं पंचनामे करून या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी. कॅमेरामन अनिकेत दहातोडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, पिंपरी सरहद, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.